ह्यासाठी वेळ अनमोल वाचतोय आपला आणि त्रास कमी आहे आणि स्प्रे भरपूर 10 फूट उंचपर्यंत जाऊ शकतोय. अडचणीच्या ठिकाणी आपण फवारू शकतोय, काय अडचण नाही. शिवाय आपण जे खत सोडतोय ड्रिप वॉटर ते यातून सोडता येतंय. पंपापेक्षा पाठीवरल्या भरपूर चांगला आहे. जी पाठीवर तुम्ही जेव्हा पंप ठेवा, जे होणारा त्रास दिवसभर फवारण्यासाठी वेळ जात होता. त्यासाठी तुम्ही आता हे सगळं जुगाड केले. जुगाड मग आता याला जुगाडच म्हटलं पाहिजे, कारण खऱ्या अर्थाने वेळेची बचत होणार आहे आणि शरीराला पण तुमचा त्रास होणार नाही. त्या अर्थाने हे बनवलंय. हा सेटअप पूर्ण मला हे पूर्ण कॅनडा औषधासाठी घेतलेलं आहे आपण. आणि ती तुम्ही जे हात ठेवला जी सौर ऊर्जा आहे ती हीच जी पॅनल आहे ती चार्जिंग करण्यासाठी. त्यानंतर हे चार्जिंग होते बॅटरीवर, बॅटरी पूर्ण त्या सौर ऊर्जेवर. त्यामुळे लाईटीची बचत होते. हे सध्या मी गन जोडलेला आहे. गन ह्या पूर्ण व्हील मधून हे बॅटरीतून औषध इकडे येणार आहे. मग सध्या मी ती बॅटरी चालू करतोय औषध फवारण्यासाठी. पंप सध्या चालू झालेला आहे. सध्या स्प्रे भरपूर आहे जे आपण एसटीपी फवारतोय आणि पंपांच्या फवारतो यापेक्षा कितीतरी स्पीडनं स्प्रे आहे. आता पाईपची लांबी किती सर? हे सध्या पाईपची लांबी आहे 150 फूट. 7.5 पर्यंत चालू शकते. वडण्याचं हलकं त्या व्हीलमुळे वडण्याचं हलकं होतंय. ह्या मशीनचा असा उपयोग होतोय, आपल्याला जर चुकून घरात लाईट गेली असेल तर बल्ब लावण्यासाठी जो वापर होतोय. पंपापेक्षा पाठीवरल्या भरपूर चांगला आहे. आपण जर बंद केला हातातला स्प्रे तर मशीन ऑटोमॅटिक बंद होऊ शकते. दाखवा ते कसं. ही जोडणी आपोआप बघा पूर्ण तिथून बंद झाली.